अंतरिणी पूजिले जीवनगा अंतरिणी पूजिले जीवनगा मन तुमनाचा कुंकुनी माला मन तुमनाचा मन तुमनाचा मन तुमनाचा कुंकुनी माला आनंदाचा गोड निरोप मी तुम्हाला देत होते पण एक पंचारा नाही की माझ्या हातातून कशी ती सुटली माझं मला समजते. क्षमा करा तुमची विरसली खुंटीत झाली असेल याच्यामुळे पण मी तुम्हाला एक सांगू काय ते जेव्हा भावाची पंचारा ओवाळत असताना हातातून निसटली तिचा अवमान झाला. एका सुवासिनीच्या हातून अशी पंचारा ती निसटून पडणं म्हणजे घोर अपशकुन. माझं मन मला सांगतं अपशकुन आणि शुभशकुन याच्यावर तू विश्वास दर्शवतेस. हा असा अपशकुन म्हणजे तुझा माझा पराक्रमावर विश्वास नाही की काय नाही की काय नाही म्हणजे तू माझ्यावर धडले आरोप करत आहेस याबद्दल तुला मला संशय नाही स्वामी. आपल्या पराक्रमावर मी शंका घेत नाहीये पण तरी सुद्धा एखाद्या कर्तव्यासाठी आपण जात असताना असे शकून अपशकून होणं म्हणजे संकटाची चाहूल असते ती. आणि असं असताना निश्चितच रणांगणावर गेल्यानंतर तुमच्यावर काहीतरी संकट येईल. तुमच्या जीवाचं काहीतरी एक लक्षात ठेव हात सोडते. ज्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट आहे, ज्याचा उदय आहे त्याचा असतंय. जो जन्माला आला तो नक्कीच मरेल. पण केवळ तू एका वीराची पत्नी असेल सथा पंचारती तुझ्या हातातून निसटली आणि तू म्हणतेस तुमचं काहीतरी बरं वाईट होईल या भीतीच जाऊन तू म्हणतेस. पण लक्षात ठेव हे जे काही घडलं ते अनुमोदनानं घडलं असेल. यात शुभशकुन अपशकुन याचा काही संबंध येत नाही. कदाचित तुझ्या हाताला तेल लागलं असेल, त्याचा परिणाम पंचारतीवर झाला असेल म्हणून जीवाला निसटले असेल. याच्यासाठी माझा मार्ग रोखू नकोस. माझ्या संयमाचा बंधना नाही स्वामी. तुम्ही मागापासून मला समजवण्याचा प्रयत्न करता जाणते मी. आनंदाचा गोड निरोप मी सुद्धा तुम्हाला देत होते ना. पण हा अपशकुन घडला म्हणून माझं पण भीतीचं मित्र बनलं. मी शुभशकुन अपशकुन मानत नाही. नाही हो. माझा विश्वास देव की नंतर गोपाल कृष्णावर आहे की नाही आहे ना. हो नक्की. माझी विश्वास देवावर ठेव. तो देव की नंतर गोपाल कृष्णाच्या जीवनात केव्हाही वाईट करणार नाही. विश्वासा देव सापडे तुमच्या पाठीशी नाही स्वामी. विश्वासा देव तुमच्या पाठीशी. त्यापेक्षा त्या विश्वाच्या देवानं जशी प्रेरणा दिली असावी म्हणूनच तो येणाऱ्या संकटाची जाणीव मला आता या क्षणी त्या देवानेच करून दिली असावी. हात सोडते काय ते पदर पण सोडते. तरे तुम्ही काय करता? माझ्या संयमाचा बंधना हो सर मी नाही तुम्हाला लावणार नाही. माझ्या या उत्तरेच्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला. काय झालं? का थांबलास? अगं तू हा रे म्हणतात आवडणार स्त्री एका पुत्राला आली आहेस. नवऱ्याचा मार्ग रोखायचा असतो की हाकायचा असतो ही साधी गोष्ट तुला कळत नाही. क्षमा करा स्वामी मला.
मी माझ्या रक्ताची शपथ वाहून तुमचा मार्ग रोखून यायला कारण आहे. कोणतं? आलं माझ्या घरी क्षणभर मायेनं मायातीत झाले. एका वीराची वीर पत्नी आहे हे विसरले. पण किती झालं तरी आम्हा बायकांचं मत नाही. किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी नाही होत समजवायचं. आपला मार्ग रोखला याला कारण आहे. कोणतं? पुसून टाकले डोळ्यातले अश्रू. शोभलीस. कारण माझ्या या वीराला मला रडक्या चेहऱ्यानं गोड निरोप नाही द्यायचाय. आनंदानं हसत मुख बदलानं ही उत्तरा तुम्हाला आनंदाचा गोड निरोप देणार आहे. जा स्वामी जा. जा स्वामी परणाकडावर जा. उगवलेल्या सूर्याच्या तेलाला साक्ष ठेवून स्वामी जा. आणि एखाद्या रणधुरंधराप्रमाणे त्या रणकडावर आपलं सर्वस्व झोपून नक्कीच पंचप्राण मनाला लावून या विश्वाच्या कल्याणासाठी नक्कीच यशस्वी होऊन माघारी या. नक्कीच यशस्वी होऊन माघारी या. चिंता करू नकोस. आनंदाचा गुण निरोप मी तुम्हाला देणार आहे. पण तरी पण का? माझी इच्छा आहे. इच्छा कोणती? युद्ध संपल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता तुमची पावलं थेट माझ्या महालापर्यंत यायला उत्तरे एवढी माझी इच्छा. या मन्युतातला शब्द आहे. युद्ध समाप्त झाल्यानंतर विजय संपादन करून माझा आनंदाचं पाऊल हे पहिलं पाऊल तुझ्या महालातच पडेल. तुझ्या महालात. काय सांगू स्वामी? मनातला राग अजूनही गेला नाही का? उत्तरे मी तुमचा मार्ग रोखला म्हणून एक लागेल. पत्नीची माया दर्शवण्यासाठी तू तर पडवलीस. पण सात दिवस तू युद्धाचा काळ त्या मायेला लाथाडलं. जातोय क्षणार्धात माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. विजयी संपादन झाला. उत्तरे पहिलं पाऊल तुझ्याच महालात टाकेल. उत्तरे तुझ्या माझ्या दुर्दैवानं अनातील सेनेच्या सुदैवानं दुर्दैव कसलं? सरकार चक्रवाच्या ताई अभिमन्यू मेला. नाही, नाही एवढं. बोलता तरी नको तुम्ही. एवढं रडत नाही. तुझी माझी बाई स्वर्गाच्या पहिल्या पायरीवर. स्वर्गाच्या पहिल्या पायरीवर. काय बोलून गेले? काय बोलून गेले ते? नाही देवा, मी माझं मत अगदी कठोर करेन. मी आशेच निराशा होऊ देणार नाही. पण देवा, माझ्या सौभाग्य जरी सुखरूप गेलेत ना, त्यांना सुखरूप आणण्याची जबाबदारी फक्त तुझ्या मागे घेऊ.